नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. एकनाथ शिंदेंचे खिसे भरले पण खड्डे नाही. खड्ड्यांच्या प्रश्नावरून आदित्य ठाकरेंची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका. अमोल मिटकरींनी घेतली शरद पवारांची भेट. सिल्वर ओक निवासस्थानी भेट झाल्याची माहिती. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची निवड. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर अनेक महिने रिक्त होतं पद. सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घडामोड. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात गेल्या 5 वर्षात प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने तसंच इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष ऑडिट करण्याचे दिले निर्देश. दिपकेंच्या घरी सीजेपीची महत्त्वपूर्ण बैठक आज होते. बैठकीसाठी 15 कोअर कमिटी सदस्य दिपकेंच्या घरी म्हणजेच संभाजीनगरमध्ये दाखल झालेत. सौरभ दास, आशुतोष रांका संभाजीनगरमध्ये त्यांच्या घरी आलेत. या बैठकीकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. छत्रपती संभाजीनगरात अभिजित दिपकेंच्या घरी सीजेपीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी देशभरातील 10 ते 15 कोअर कमिटी सदस्य दाखल आहेत. काल रात्रीच सौरभ दास, आशुतोष रांका यांसह 3 महिला सदस्य आणि आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बाकीचे सदस्य या बैठकीला हजेरी लावणार आहेत. आज पार पडणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी. छत्रपती संभाजीनगर, वाळूज, पंढरपूर या भागामध्ये अभिजित दिपके यांचे जे घर आहे या ठिकाणी कॉंग्रेस जनता पार्टीची बैठक पार पडणार आहे. जंतर मंतर या ठिकाणी यशस्वी आंदोलन झाल्यानंतर पहिलेच त्यांची देशव्यापी बैठक जी आहे तर अभिजित दिपके यांच्या राहत्या घरी होणार आहे. त्यामुळे कालच संध्याकाळी त्यांच्यामध्ये त्यांचे कोर कमिटीचे सदस्य आशुतोष रांका, त्यानंतर सौरभ दास आणि त्यासोबतच त्यांच्या महिला कमिटीच्या 3 सदस्य देखील या ठिकाणी हजर झालेले आहेत. संपूर्ण देशात या बैठकीकडे लक्ष लागलं आहे की यांच्या पुढे जे काही दिशा आहे ती कशी ठरणार आहे, ते पुढचे आंदोलन आहेत, त्यानंतर झारखंडमध्ये जे आंदोलन आहे त्या आंदोलनाकडे कसे पाहणार आहेत, ती पार्टी स्थापन करणार आहे, नेमकं या बैठकीमध्ये काय ठरणार आहे हे देखील यामध्ये ठरणार आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र आता जी 2 दिवसाची बैठक होणार आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण की पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये. ज्या प्रकारे अभिजित दिपके यांच्यासोबत मारहाण झाली होती, त्याच्या अंगावरती शाई फेकली होती, त्यामुळे पोलिसांचा त्यांचा मोठा प्रोटेक्शन मात्र त्याच्या घराच्या बाहेर लावलेलं आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर या बैठकीमध्ये जवळपास 10 ते 15 त्यांचे जे काही कोर कमिटी सदस्य आहेत ते आज या ठिकाणी हजर होणार आहेत. त्यापैकी 7 ते 8 जण रात्री त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणखी काही जे आहे ते संध्याकाळपर्यंत पोहोचतील असं अभिजित दिपके यांनी जी माहिती दिलेली आहे. मात्र आज जी कोर कमिटीची जी 2 दिवसाची महत्वाची बैठक पार पाडणार आहे, यानंतर जे काही त्यांच्याकडे काही मागण्या आलेल्या आहेत पार्टी स्थापन करायची, अनेक राज्यामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे, आम आदमी पार्टी सरकार आहे, तिथे देखील पेपर लीक झालेला आहे, तिथे देखील आंदोलन करणार का, कोणा सरकार एखाद्या पार्टीला ते पाठिंबा देणार आहेत का, निवडणुकीची रणनीती कशी असणार आहे, या संदर्भात महत्वाची बैठक या ठिकाणी पार. डी.वाय. पाटलांच्या निधनानंतर कसबा बावडा या ठिकाणी शोककळा पसरली आहे. गावातील सर्व बाजारपेठा आणि व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. श्रद्धांजली म्हणून ग्रामस्थांकडून दिवसभर बंद पाळला जातोय. माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या जन्मगावी कसबा बावडा येथे शोककळा पसरली. डॉक्टर पाटील यांच्या निधनाच्या बातमीनंतर गावातील सर्व बाजारपेठा, व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले आहेत. आज सर्वत्र शांतता पाहायला मिळते. आपल्या गावातील थोर व्यक्तिमत्व हरपल्याच्या दुःखातून ग्रामस्थांनी श्रद्धांजली म्हणून दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. कसबा बावड्यातील या शोकमय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी. ज्ञानदेव यशवंतराव पाटील हे नाव कोल्हापूरवासियांसाठी नेहमीच चर्चेत असणार, मात्र संपूर्ण राज्यात आणि देशात जे नाव चर्चेत आलं ते म्हणजे डी.वाय. पाटील. डी.वाय. पाटील हे वेगळं नाव होतं जे शिक्षण महर्षी. त्याचप्रमाणे अगदी जर पाहिलं तर आता मी त्यांच्याच गावामध्ये आहे ज्या ठिकाणी आज काल त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि संपूर्ण देशभरात एक जी शांतता आहे ती पसरलेली पाहायला मिळाली. सद्यस्थितीला पाहिलं तर त्यांच्या कसबा बावडा या गावामध्ये आता मी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे
उत्स्फूर्त बंद जो आहे तो या कसबा बावड्यामध्ये पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे, भाऊ गर्दी जी आहे ती डी वाय पाटील यांच्या घराकडे जे त्यांचे चाहते होते, त्यांचे प्रेमी होते, शिक्षण क्षेत्रात आवड असणारे जे चाहते होते ते देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळाले. आणि जर पाहिलं तर काल दुपारी ही घटना जी आहे ती समजल्यानंतर डी वाय पाटील यांच्या चाहत्यांनी त्यांचे घर गाठले, त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आणि त्याचप्रमाणे आज सकाळपासूनच आज अंबादास दानवे असतील, त्याचप्रमाणे गणेश नाईक असतील, यांनी देखील या ठिकाणी येऊन त्यांच्या घरी जाऊन सांत्वन देखील केले, कुटुंबांचं सांत्वन केलं. त्याचप्रमाणे पंकजा मुंडे असतील, उदय सामंत असतील, राज्याचे मुख्यमंत्री देखील या कसबा बावडा येथे येण्याची शक्यता देखील जी आहे ती वर्तविण्यात येत आहे. हसन मुश्रीफ यांनी डी वाय पाटलांना श्रद्धांजली वाहिली आहे. डी वाय पाटलांचं आयुष्य लोकांच्या सेवेत गेलं. गोरगरिबांची मुलं उच्च शिक्षित व्हावीत हे त्यांचं स्वप्न असायचं. संघर्ष करणारा नेता हरपलाय अशी मुश्रीफांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. महाराष्ट्र फार मोठ्या नेतृत्वाला मुकलाय. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक क्षेत्रातील मोठं व्यक्तिमत्व डॉक्टर डी वाय पाटलांच्या निधनानं महाराष्ट्र एका दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाला मुकलाय अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील साहेबांचं काल दुःखद निधन झालं. डी वाय पाटील साहेबांचं पूर्ण आयुष्य ते अतिशय संघर्षामध्ये झालं. ज्यावेळेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी व्यवसाय शिक्षणाचं धोरण या राज्यामध्ये आणलं, त्यावेळेला फार मोठा पुरस्कार त्यांनी करण्याचा निर्णय घेतला. आणि गरिबाची मुलं ही कमी पैशामध्ये डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजे अशा प्रकारचं फार मोठं काम आपल्या राज्यात आणि राज्याबाहेर आणि देशात त्यांनी केलेलं आहे. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केला. ते विधिमंडळाचे सदस्य होते, बिहार आणि त्रिपुरा या राज्याचे ते राज्यपाल होते. अतिशय धाडशी, अतिशय संघर्ष करणारा अशी त्यांची एक प्रतिमा होती. आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं आपला महाराष्ट्र फार मोठ्या एका नेत्याला मुकलेला आहे. अंबादास दानवेंनी डी वाय पाटलांचं अंतिम दर्शन घेतलंय. एक आदर्श नेतृत्व होतं. अनेक क्षेत्रात बहुआयामी नेतृत्व होतं. अशक्य गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्या. शिवसेनेच्या वतीनं पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली दानवेंनी अर्पण केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे कोल्हापूर येथे गेले होते आणि त्यांनी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी डॉक्टर पाटील यांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉक्टर डी वाय पाटील हे एक आदर्श बहुआयामी नेतृत्व होतं. सहकार, शेती, समाजकारण आणि राजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिले आणि अशक्य गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्यात अशा शब्दांमध्ये दानवेंनी त्यांच्या कार्याचा गौरव केलाय. शिंदेने आधी स्वतःवरच नाराज राहिलं पाहिजे, कारण भारतीय जनता पार्टीची चाकरी करून 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 अमित शहा वगैरेंचे पाय धुवून खरं तर त्यांचं काय अस्तित्व उरलं हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळे स्वतःचीच भूमिका अशी असताना दुसऱ्यावर नाराज राहण्याचा अधिकार कोणालाही राहत नाही असं मला तरी वाटतं. हे काय हरकत नाही. काँग्रेस जनता पार्टीने येणाऱ्या काळामध्ये आंदोलन तर झालं, पण तो आंदोलन फक्त एका व्यक्तीच्या राजीनाम्याच्या पुढे जाऊन मूलभूत ज्या व्यवस्था आहे, आपल्या परीक्षा व्यवस्था, तरुणांचं भवितव्य, तरुणांना येणाऱ्या काळातल्या आपला भारत घडवण्यासाठीचं त्यांचं जे काही त्यांच्याकडून अपेक्षित आहे या कामासाठी सुद्धा काँग्रेस जनता पार्टीनं काम केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि ते आता बातमी पाहूयात कोकणातल्या गणेशोत्सवाची. कोकणात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. सप्टेंबर महिन्यात बाप्पाचं आगमन होणार आहे. मूर्तिकार गणरायाच्या मूर्ती साकारण्यात व्यस्त आहेत. कोकणात गणेशोत्सवाला खूप महत्व आहे. ज्या क्षणाची गणेश भक्त आतुरतेनं वाट पाहत आहेत तो आनंदाचा सोहळा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सप्टेंबर महिन्यात बाप्पाचं आगमन होणार असल्यामुळे रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात या उत्साहाचे वेध लागले आहेत. प्रत्येक तालुक्यात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आलाय. मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकार रात्रंदिवस मेहनत घेत आकर्षक आणि देखण्या गणरायाच्या मूर्ती साकारतायत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश लोखंडे यांनी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जय घोषानं संपूर्ण महाराष्ट्र जो आहे हा दुमदुमून जातो.
ज्या गणेश भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस आनंदाचा काही दिवसांवर येऊन ठेपला असून रायगड जिल्ह्यामध्ये देखील उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सप्टेंबर महिन्यात बाप्पाचं आगमन होणार असून प्रत्येक तालुक्यामध्ये बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. प्रत्येक कारखान्यांमध्ये मूर्तिकार बाप्पाच्या देखण्या मूर्ती साकारण्यामध्ये दिवस रात्र मग्न झालेले आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सप्टेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महाड असेल, माणगाव असेल, रोहा असेल, पेण असेल, अलिबाग असेल अशा अनेक तालुक्यातील मूर्ती कारखान्यांमध्ये सध्या लगबग वाढले. कुशल मूर्तिकार मातीला आकार देत आकर्षक आणि सुबक गणेश मूर्ती घडवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मूर्तींना रंगकाम देखील करतायत. अलंकार आणि अंतिम सजावट करण्याचे कामही सध्या वेगानं सुरू झालेलं आहे. मूर्तींना यंदा मोठी मागणी असल्याचं देखील मूर्तिकार सांगता आहेत. गणेश उत्सवासाठी मंडळे आणि घरगुती गणेश भक्तांकडून मूर्तीच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. सर्वत्र बाप्पाच्या स्वागताची तयारी देखील आहे ही सुरू झालेली आहे. अवघ्या काही दिवसात बाप्पाचं आगमन होणार आणि या जय घोषानं संपूर्ण रायगड जिल्हा देखील आता दुमदुमून गेलेला आहे. त्यामुळं आता बाप्पाचं आगमन कशा पद्धतीने होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड. आता पाहुयात वेगवान घडामोडी. पुण्यात घरगुती वादातून 9 महिन्यांच्या चिमुकल्याच्या तोंडात फेविक्विक टाकल्याची धक्कादायक घटना. चिमुकल्यावर ससून रुग्णालयाच्या ICU मध्ये उपचार सुरू. संबंधित महिलेसह 3 विरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील वारजे, कोथरूड, पर्वती आणि चतुर्शृंगी परिसरात आज 5 तास पाणीपुरवठा बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची महापालिकेची माहिती. नाशिकच्या मालेगाव नागरी समस्यांवर महासभेत संताप. रस्ते, गटारं, वीज आणि आरोग्य सेवांवर प्रशासनाला धरलं धारेवर. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातून छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि एका ट्रक फसल्यानं वाहतूक खोळंबली. आलापल्ली ते सिरोंचा महामार्गावरही वादळी पावसात झाडं पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा. विजेच्या खांबाचा करंट लागून 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू. नांदेड शहरातील खडकपुरा भागातील घटना. राहुरी फॅक्टरीत 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या. इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागील बाभळीच्या झाडाला गळफास देऊन आत्महत्या केल्याची माहिती. यवतमाळमध्ये आलिशान वाहनातून देशी दारूची तस्करी. पोलीस ठाण्याच्या DB पथकानं केला पर्दाफाश. 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिक शहरात गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक. एक गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुस आणि स्कोडा कार जप्त केल्याची माहिती समोर. वाशिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिवशीही सिग्नल बंद. 5 वर्षांपासून यंत्रणा ठप्प. वाहतूक कोंडी कायम. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.